एवढं वय झालं तरी तुमच्या अंगातला धसमुसळेपणा काही कमी व्हायचं नाव नाही घेत साहेब. आता तू आहेसच अशी, त्याला मी तरी काय करणार. तुझ्यातला मादकपणा काय कमी होत नाही बघ. आणि म्हणशीन वयाचं, आत्ताशी तर आपण 40मध्ये आहोत आणि 40तली बाई बर्फी असती, बर्फी. काय तरीच बघा तुमचं, बर्फी म्हणे. अन काय हो, तुम्हाला कित्येकदा सांगितलं ही पोलिसांची कापड घालून इथे येत ना का जाऊ म्हणून. पोरी घाबरतात ना तुम्हाला. तुलाही किती वेळा सांगितलंय मला शहाणपणा शिकवायचा नाही. मी पोलिसाचे कपडे घालून येईन नाही तर नागडा येईन, मला नाही शिकवायचं तो. अहो तसं नाही साहेब. मग कसं? जाऊ द्या, आता धंद्याचा टाइम झालाय. या आता तुम्ही. येऊ? जावा चल येतो. जावा. आपला साहेब बी लय आवली, स्वतः जाते तिकडं मजा मारायला, आपल्याला बसवलं इथं राखण करायला. अरे साहेबाची ऑर्डर हेच आपलं काम. आणि त्यांना आवली काय म्हणतोय? साहेब आहेत ते आपले. कसला साहेब? ते करते मजा, आपल्याला देते सजा. साहेब आले. काय रे काळू बाळू, काय फुसफुस करता रे? आणि कसली सजा रे गंग्या? साहेब ते अहो साहेब, सकाळी नाही का तो बायकाची छेडखाना आरोप पकडला, त्याच्या सज्जेबद्दल बोलत होता ह्यो. हो साहेब, तेच बोलत होतो. आईला बापाला शिकवता का? चला गाडी काढा. एवढासा जीव आणि करतोय टिव टिव. क्या अक्का, आज धंधा मंदा लग रहा है ना? पहले जैसी रौनक नहीं रही मोहल्ले में. असतं ग एखादा दिवस असा. आणि बरंच आहे ना, तेवढाच आपल्या पोरींना आराम. नाहीतर काय, आपल्या आबरूचे लचके तोडायला बसलेलेच असतात किती जनावर. आपल्या 5वीलाच पुजलंय ते. क्या रे, चलना है क्या? 500 रुपये लेगी. 200 दूंगा. हाँ नाही तो चल, नाहीतर तुझ्या सारख्यांची कमी नाही बाजारामध्ये. क्या रे, इसमें भी किचकिच करेगा क्या? भवानी का टाइम है. सुन ना, टाइम खोटी मत कर. 300 रुपये लेगी, चलना है तो चल, नहीं तो तेरे जैसे की भी बाजार में कमी नहीं है. चल. अय पोरियो, आवरा की चटा चटा. कवापासून आवरू राहिल्या? अगं बाद झालं की नट्टापट्टा. या की बाहेर. आई अक्का. अय बाद झालं की फुकण्या. कितीदा वाळू राहिला? चल एक. कवापासून वाळू राहिलाय.
काय झालं अक्का? कशाचा विचार करते? काय नाही, काल त्या पोरीला पाहिलं तेव्हा माझ्या मामाने बी असं सोडलं होतं मला. समजा आठवलं बघ. छोड़ ना अक्का, यहाँ हर दूसरी लड़की की यही कहानी है. ते आहेच म्हणा. साहेब तुम्ही या पोरीला कशा पाय आणलं इकडं? ते साहेब सांगतील. आम्हाला फक्त इथे तिला सोडायला सांगितलंय. येतो आम्ही. वय चल रे गंग्या. काय ग, नाव काय तुझं? आता ग अगं इकडे तिकडे काय पाहती? नाव काय तुझं? अगं नाव काय तुझं? अक्का पोर घाबरलीये. हा घाबरली. सांगेल ती नंतर नाव. हे मुस्कान, हाँ अक्का, हिला घेऊन जात जा घेऊन. चल अंदर. आधीच काय कटकटींची कमी होती, अजूनही अवदसा आली आपल्या नशिबाला. राहू दे अक्का, आपल्याला पण असंच कोणीतरी सोडून गेलं होतं. या साहेब बस. कुठे माझी मलाई? म्हणजे काल माझी नाही का माणसं सोडून गेली त्या पोरीला, तिच्याबद्दल बोलतोय मी. अच्छा ती वय, ती हाय की आत. पर कोण हाय ती आणि तिला कशा पाय आणलं इथं? सगळं सांगतो. आधी आज चल. अहो सकाळ संध्याकाळ दिवस रात्र काय बी समजत नाही तुम्हाला? आले की चलात चलात. आधी सांगा कोण हाय ती आणि तिला कशा पाय आणलं इथं? सांगतो. काल रात्री काही लोक तिला घेऊन फिरत होती, त्यांना हटकलं. तेव्हा कळलं मला किती मूकबधीर आहे. बाप होता तोपर्यंत शिकवलं तिला मूकबधिरांच्या शाळेत. बाप मेल्यानंतर 6 महिन्यातच आईने विकली तिला. तीच तर लोक येत होती इकडे विकायला तिला घेऊन. अहो मग साहेब, अशी मूकबधीर पोर ते भी या नरकात तुम्ही कशाला सोडायला लागले? तुला लयच कळवळा आलाय का तिचा? असा कवळा माल जर फुकटात मिळत असेल कोणाला तर कोण सोडील ग तिला? म्हणजे म्हणजे आजपासून तुला माझा दसमुसळेपणा सहन करायची गरज नाही पडणार. चल आज जा आणि तिला तयार कर. पर रात्रीपासून लय कंट्रोल केलंय बघ. साहेब काही लाज ठेवा. हा कवळा जीव हाय तो, त्या पोरीची जिंदगी नका बर्बाद करू. ए मला शहाणपणा शिकू नको. जे सांगतो ते कर. चाल. नाही नाही करणार मी.
यात माझा जीव गेला तरी बेहत्तर. तुझा धंदा बंद करून टाकेला, लेवडू नको, कळलं ना? एक काम करा साहेब, तुम्ही तिला आणलेच आहे तर इथंच राहू द्या. मी सांभाळीन तिला. तिला थोडं मोठं होऊ द्या, मग करा तुम्हाला काय करायचंय तिच्याबरोबर ते. आईला तुझं तर अगदी माझ्या बायकोच्या वर झालं की ग. ठीक आहे ठीक आहे, म्हणतेस म्हणून सोडतो तिला, पण माझ्याशी जास्त हुशारी करायची नाही, नाही साहेब, ध्यानात ठेव. नाही साहेब, नाही. विश्वास ठेवा. आणि अजून एक, तिच्यासाठी जो काय खर्च होईल तो मी देईल तुला, वय पण ती फक्त आणि फक्त माझ्यासाठीच पाहिजे, लक्षात ठेव. वय साहेब, वय. फक्त तिला जरा मोठी होऊ द्या. लय उपकार होतील साहेब पोरीवर, लय उपकार होतील. हो ठीक आहे ठीक आहे, तोपर्यंत तू आहेसच की. चल चल आता आत चल. क्या रे मुस्कान, हाँ, लगता है तेरा आशिक बन गया ये तो. रोज न चुकता येतो. हो ना, बघ हा, प्रेमात बिमात पडायची. प्यार और मैं, अरे वो मेरा नहीं, मेरे हुस्न का आशिक बन गया है. और जब तक इस हुस्न से उसकी प्यास बुझती रहेगी तब तक आएगा. जिस दिन उसका दिल उब जाएगा किसी और के पास चला जाएगा. अरे हम तो वीरान बगीचे के वो फूल हैं जिसे जो भी आए और मसल कर चला जाए. हमारे नसीब में प्यार का. ही पोर तर 8 दिवस झाले येऊन. हिच्याशी काय आणि कसं बोलायचं काहीच समजना ग मला. ए पुरी, ये इकडे बस. ये ये, तुझं नाव कसं समजायचं आम्हाला? नाव नाव हां. ए पायल, काय लिहिलं ग या पोरीने? बघ ग. ईश्वरी नाव आहे तिचं. वा, ईश्वरी. बेस्ट नाव है. कितना बढ़िया नाम है ना इसका. ईश्वर की बेटी ईश्वरी. त्यो भी बोलत नाही
आणि त्याला ऐकायला बी येत नाही, आणि हिला बी बोलता येत नाही आणि ऐकायला बी येत नाही. पर त्याला पूजायला लोक तरी जातात, आणि हिला ए पोरी, तुला अजून काय काय येतं? तुला अजून काय काय येतं? हां, मला होटांच्या हालचाली समजतात. मूक बधिरांच्या शाळेत सांकेतिक भाषा क्या लिख रही है ये? शिकली आहे. वय वय, साहेबांनी सांगितलं होतं. तू मला शिकवशील का तुझी भाषा? मला तू शिकवशील का तुझी भाषा? शिकवशील का? शिकविल ती, शिकविल ती. चला का पोरीनं, आवरा आवरा, धंद्याचा टाइम झालाय. चला लवकर या. तू झोप जरा वेळ. झोप, झोप. ए, आवरलं का पोरीनं? मुस्कान, आई. पायल, हा का? चला पुढं वा, मी येतेच मागणं. पोरी, तू जशी आली ना इथं, तसंच माझ्या मामानं माझे आई वडील गेल्यावर इथं ऐकलं होतं. मला किती वाटलं तरी या नरकापासून कसं वाचवू ग तुला? आते. चाल, साहेब तुम्ही वा पुढं, मी आलेच. ये लवकर. चायला धंद्याच्या टायमाला याची नेहमी खोटी असती. जातेच मी, तू थांब इथं. बघ तर कोण पटते का गिराईक. हा,
साहेब, अहो तुम्हाला विनंती केली होती ना मी, पोरीला जरा मोठं होऊ द्या म्हणून. एवढी काय घाई झाली हो तुम्हाला? हो तिचा जीव तरी किती, का तिच्या आयुष्याची माती करायला निघालात तुम्ही? तुमचं काळीच दगडाचं आहे का हो? तुमच्या घरातल्या पोरींवर अशी येळ आली तर काय वाटेल तुम्हाला? हो तुमच्या कृपेनं ती मोठी झाल्यावर तिच्या नशिबी हाच नरक आहे. निदान तिच्या कोवळ्या वयात तरी सोडा तिला. या साहेब तुम्ही निघा आता, उद्या बोलू आपण. ठीक आहे, येतो मी. ध्यानात ठेव. या. क्या हुआ अक्का? क्या हुआ? मुस्कान, क्या अक्का? पायल, मी ऐश्वरीला घेऊन निघून जाणार इथून. या नरकातून बाहेर पडणार. नहीं. आज रात्रीच निघते मी. नहीं अक्का. नाही मुस्कान, नाही. माझा विचार पक्का झालाय. आम्ही बी तुझ्यासोबत येणार अक्का. अगं येड्या का खुळ्या तुम्ही पोरींनो. अगं मी कुठं जाणार, कुठं राहणार, काय करणार याचाच पत्त्या नाही. उगीच आगीतून उठायचं आणि पोपट्यात जाऊन पडायचं कशा पायी? त्यापेक्षा तुम्ही इथंच राहावा. हम किसी और शहर जाकर अपनी कोठी चलाएगी, लेकिन हम तेरे साथ ही जाएगी अक्का. अगं पोरींनो, अगं या नरकापासून लांब जाण्यासाठी तर ईश्वरीला घेऊन जाते ना मी. इथून उठायचं आणि दुसऱ्या शहरात जायचं आणि हेच काम करायचं. तिथं बी जनावर असतीलच की. कोणाकोणापासून वाचवणार आहोत आपण या पोरीला? आपल्या शरीराचे लचके तर तोडलेच आहेत ना लोकांनी. निदान हिला तरी त्यापासून लांब ठेवू. हे आपलं शरीर जरी मेलं असलं ना तरी मन चित्त आहे ग, मन चित्त आहे. आणि माझ्या मनात तर फक्त ईश्वरीचाच विचार आहे. त्यानंच मागलं येते. मी राज्याला निघते आज. पण तू जाणार कुठेस अक्का? जाईन कुठेतरी लांब, जिथं मला ओळखणार कोणी बी नसेल. चल. अक्का सुन, हाँ? मेरी एक खाला है ना, वो ऐसे बच्चों के स्कूल में काम करती है. मैं तुझे पता देती हूँ उधर का, लेकिन तू मेरा नाम मत ले उधर. नहीं. और तेरे इधर के काम के बारे में भी मत बोल. नहीं बोलणार. लेकिन ना तुझे उधर काम मिल जाएगा. हाँ हाँ. और तू चाहे तो ईश्वरी के लिए स्कूल में दाखिला भी करवा सकती. क्यों अक्का? ठीक है ना? ठीक आहे ठीक आहे. ए पायल, एक काम कर, माझी कापड एक पिशवीत भर. आज रात्रीच निघते मी. वन. बर मला माफ करा पोरींनो. या नरकात सोडून तुम्हाला मी जाते. बर एक
चांगली गोष्ट होणार आहे. या पोरीची जिंदगी तरी सुधरेल आणि त्याचं समजायचं पुण्य आपल्या तिघींना लाभणार आहे. क्यों रे पायल? अक्का पहुंच गई होगी नहीं क्या? पहुंच गई होंगी. नमस्ते साहब. किधर है वो? बुला उसको बुला. और आज तू इधर कैसे बैठी है? साहेब वो काहीतरी गडबड वाटतीये. थांब, मीच बघतो. कुठे आहे ती कुठे आहे? साहब नहीं मालूम साहब. आता साहब इधर सच गई बोल वो. रहे नहीं मालूम साहब. काय गे चम्मक छल्लो, सांग कुठे आहे ती? आम्हाला खरंच माहीत नाहीये. आम्ही सकाळी उठून पाहिलं तर ते घरात नव्हते. सामान बी नाहीये त्यांचं. सामान नाही तर मग गेली कुठे ती? माहीत नाहीये. साहब सच बोलती नहीं मालूम साहब. आता तिची शिक्षा तुम्हाला मिळणार. तुम्हाला मिळणार. चल चल आता तुला दाखवतोच. अगं नाही, काही नाही, काही झालं नाही. मला नीट आहे मी. जायचंय मला शास्त्रीजींकडे कामाला. कोण काम करेल त्यांचं? माहिती आहे मला, तुला मी काम केलेलं आवडत नाही म्हणून शाळेची नोकरी सोडून दिली ना. मग आता शास्त्रीजींकडे काम करते. आणि काम नाही केलं तर पैसा कोण देईल? चल बाजूला आवरू दे. काही गरज नाही डॉक्टरकडे जायची. हो बाजूला आवरू दे मला. ऐक माझं थोडं, ऐक. ही पोरगी काय आजकाल ऐकतच नाही. श्वास घे. ठीक आहे, मी त्याला काही औषधं लिहून देतो. ती औषधं घ्या, मग बरं होऊन जाईल. अगं थांब, किती गडबड करतेस तू? एक 10 मिनटं बसा, मी 10 मिनटात घरी जाऊन येतो यांच्या. कुठे पेशंट पाहू? काय त्रास होतोय? काही नाही. फिरून बसा, पाठ पाहू द्या मला.
दम वगैरे काय लागतोय? नाही. सरळ बसा. आ करा, जीभ पाहू. ठीक आहे, घ्या मध्ये. अरे तुम्हाला तर खूप ताप आहे. कधीपासून आहे हा ताप? नाही डॉक्टर साहेब, ताप वगैरे काही नाही. सांग पुरी. अंग दुखतंय? नाही. हे तू गप पुरी. डॉक्टर साहेब हिचं काय ऐकू नका. मला काही ताप वगैरे काही नाही. ते मला ठरवू देत तुम्हाला काय आहे काय नाही. मी काही औषधं लिहून देतो, काही ब्लड टेस्ट करायला सांगतो. त्या ब्लड टेस्ट करून घे. वेळेवर औषधं घ्या. भरपूर आराम करा. अजिबात काम करू नका. पूर्ण एक 7-8 दिवस आराम करा तुम्ही. हे घ्या औषधं. काय वाटलं तर दवाखान्यात येऊन जा. चालेल. डॉक्टर साहेब ते पैक. पैशाचं नंतर पाहू आपण. आधी तुम्ही व्यवस्थित व्हा. चल येतो मी. नाही नाही, मला झोपून नाही चालायचं. कामावर जायला उठावंच लागेल मला. बस. डॉक्टरला काय जाते सांगायला. मला जावं लागेल. आवरू दे. अगं तू लहान आहेस अजून. मोठी झाली की कष्ट करायचेच आहेत. काम करायचंच आहे तुला. आता अभ्यास कर, शिकून घे. कमीत कमी माझ्यासारखी फरफट तरी नाही तुझ्या नशिबी. तू माझं ऐकणार नाहीस माहिती आहे मला. असं करू, आपण दोघी जाऊ शास्त्रीजींकडे. मी बोलते त्यांच्याशी. मग उद्यापासून तूच जा. हां, मी आराम करते. हां.
आशीर्वाद आशीर्वाद. आज उशीर केला यायला. वय ते थोडं. नाही नाही हरकत नाही. लगेच दुसरा वर्ग पण आहे, तोपर्यंत घे आवरून. वय गुरुजी. आणि ही कोण? गुरुजी ही माझी मुलगी ईश्वरी. अच्छा अच्छा, हिच्याच बद्दल तू सारखं सांगत असतेस ना. वय. पण मग आज इथे कशी? शाळा नाहीये का आज? शाळा आहे ना गुरुजी. मग ते माझी तब्येत जरा बरी नाही म्हणून ती ऐकेच ना, तुझ्याबरोबर येते म्हणून. मला बरं वाटच तर ही कामाला आली तर चालेल ना तुम्हाला? ही नाही, तसं नाही, पण लहान आहे ती आणि तिच्याकडून काम करून घेणं मला पटणार नाही. एक काम कर, तूच 7-8 दिवस आराम कर आणि बरं वाटलं ना की मग ये कामावर. तोपर्यंत करीन मी माझी काहीतरी व्यवस्था. पर काळजी करू नकोस, पगार नाही कापणार मी तुझा. तसं नाही गुरुजी, माझी पोरगी लय स्वाभिमानी आहे. मी काम न करता पैसे घेतलेलं तिला नाही चालायचं. मला थोडं सुधी काही झालं ना तर तिला नाही आवडत. बर. ती शाळेची नोकरी पण हिच्यामुळेच सोडली. सांगितलंस तू मला. ठीक आहे, हरकत नाही. येऊ देत तिला माझ्याकडे. पण तिला झेपेल तेवढंच काम मी तिला सांगणार. चालेल? वय. मग येणार आजपासून माझ्याकडे? ठीक आहे, हरकत नाही. मी जरा बाहेर जाऊन येतो. तोपर्यंत तिच्याकडनं जेवढं झेपेल तेवढीच छोटी छोटी कामं करून घे. वय गुरुजी. येतो मी. आता नुसती बघत बसू नको. चल मी तुला सांगते. हे वाद्य सगळी पुसून घ्यायची. हं चल. ये हे असं. इकडे बघ. ए नको. चल आतली पण कामं सांगते तुला. चल 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 आत ये. हे घे पालथी घाल इकडे. घाल जा. हे पण घे धर. घे तिथे ठेव. ईश्वरी ईश्वरी काय चाललंय तुझं? हे विचित्र आवाज काढणं बंद कर. अगं शास्त्रीजी पूजा करतात या समद्यावाद्यांची. इकडे बघ. हे समदवाद्य त्यांचं सगळं आहे. शास्त्रीजींनी पाहिलं तर काय म्हणतील आपल्याला? हे बघ, आपल्याला इथे अजिबात थांबू द्यायचे नाहीत. कळतंय का? तुझ्या टकुऱ्यात जातंय का? आ हे काम कर, तू जा घरला जा. म्या काम करून येते मागणं. नाही नाही जा. मग ताई काय जमतंय का काम ईश्वरीला? करेल करेल ती बरोबर. ठीक आहे, एक काम कर, तुम्ही दोघी घरी जा. बरं. आणि आराम करा. आणि तुला बरं वाटेपर्यंत ईश्वरीला येऊ दे इथे. वय गुरुजी. चल पुरी चल. येतो गुरुजी. येतो. चल चल.
मी जाऊन येतो. घर साफ करून ठेव. हां, आणि हात लावू नको, मी साफ करेन. हां. ईश्वरी, ईश्वरी, काय सांगितलं होतं? वाद्यांना हात लावायचा नाही सांगितलं होतं ना? सांगितलं होतं की नाही? खेळली आहेत ती. अरे देव आहेत ते माझे, पुसतो मी त्यांना. अरे तुला धड बोलता येत नाही, ऐकू येत नाही, वाद्याशी कसलं खेळते का तू? निघ इथनं, चल निघ, माझ्या घरातनं बाहेर निघ. निघ, चल पटकन, तू चल बाहेर पटकन. निघ, निघ इथनं, चल चल बाहेर. चल. काय झालं गुरुजी? पोरगी काय वंगाळ वागली का गुरुजी? ताई, तू ईश्वरीला कामं नीट समजावून सांगितली नाहीस का? काय झालं? चूक झाली का पोरीकडून? चुकलं? अरे घोर अपराध केलाय तिनं. ताई, तुला माहितीये मी माझ्या वाद्यांना किती जपतो ते. आणि ही त्या वाद्यांची खेळत होती, नको नको तसे आवाज काढत होती. पर गुरुजी, तिला तर ऐकायला बी येत नाही, बोलायला बी येत नाही, असं का करेल ती? अरे मग तेच म्हणतोय ना मी, ज्या गोष्टीतली काडीची अक्कल नाही, जी गोष्ट तिला या जन्मात शक्यच नाहीये, त्या माझ्या वाद्यांच्या का नादी लागली ती. उद्यापासून तिला पाठवू नकोस. तू जेव्हा बरी होशील ना, तेव्हा तूच ये. पर गुरुजी, 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 चूक झाली पोरीकडून. लहान पोर आहे अजून. एक डाव माफ करा तिला. पुन्हा नाही करणार ती चूक अशी. तिला बी मन आहे काम करायचं. नाही म्हणू नका. येऊ द्या तिला कामावर. ठीक आहे, आता तू म्हणतेस तर येऊ देत तिला. पण तिला सांगून ठेव, माझ्या वाद्यांना अजिबात हात लावायचा नाही. त्याची जी काही साफसफाई असेल ती माझी मी करीन. येऊ देत तिला. लय उपकार झाले गुरुजी, लय उपकार झाले. येतो मी. तुला म्या सांगितलं होतं ना, गुरुजींच्या वाद्यांना हात लावायचा नाही. मग तू हात का लावला? गुरुजींना मी आता विनंती केली तुला कामावर येऊ दे म्हणून. ते हो म्हणाले. आता तू जा, परत वाद्यांना हात लावायचा नाही. हे ध्यानात ठेवायचं. हात नाही ना लावणार. ये.
ईश्वरी, मी जाऊन येतो. तोपर्यंत घर आवरून ठेव. आणि याला हात लावू नको. हां, हात लावू नको याला. आता मला बरं वाटतंय. उद्या जाईल डॉक्टरकडे दाखवायला. हं? परवापासून कामाला पण जाईल. तू शाळेला जा. हं? दिवे विजव जा.
तू परत हात लावला ना गुरुजींच्या वाद्यांना? अ, हं? हं? तुला ताई- मी परत तू गुरुजींच्या वाद्यांना हात लावला ना? ताई- तुला तुला नाही 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 सांगितलं होतं ना? ताई- नाही सांगितलं होतं ना तुला? ताई- का लावला तू हात? ताई थांब. तिची काहीच चूक नाहीये. उलट तिला मी इथे वेगळ्याच कारणासाठी घेऊन आलोय. म्हणजे आज मी जेव्हा घरात गेलो ते वादन पाहून मी स्तब्धच झालो. म्हटलं ही अशी मुलगी की जिला बोलता येत नाही, ऐकू येत नाही, हिला कोणी शिकवलंही नाही, ही इतकं चांगलं वादन कसं करू शकते? ताई, ही दैवी शक्ती आहे. आई सरस्वतीचं वरदान आहे हिला. अगं, देवानं एक गोष्ट जरी तिच्याकडून काढून घेतली असली ना, तरी दुसरीकडे तिला भरभरून आशीर्वाद दिलेत. माझी इच्छा आहे ताई, ईश्वरीला संगीत शिकवायचं. पण प्रश्न फक्त एवढाच आहे की तिला ते समजावून कसं सांगू? नाही, आपण उद्या एका डॉक्टरांकडे जाऊयात. माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत, मी बोलतो त्यांच्याशी. मग पुढे बघू काय करायचंय ते. हा, येतो मी. पोरी, मला माफ कर. मी उगाच तुला मारलं. देवा, काय लिहून ठेवले रे माझ्या पोरीच्या नशिबी? तुलाच ठाव. बाहेर ये. ये.
कशी आहेस? अच्छा, तुला गुरुजींच्या घरी जायला आवडतं का? पण तुला ऐकू कुठे येत आहे? आवाज नाही. ताई, तुम्ही हिला कधी टी व्ही समोर बघितलात? किंवा झोपलेली असताना मोठा आवाज झाला डचकते असं कधी बघितलंय? आम्ही गरीब लोक डॉक्टर साहेब. पोरीला ऐकायलाच येत नाही म्हणल्यावर टी व्ही घ्यायचा प्रश्नच येत नाही. मग येता जाता कुठल्या दुसऱ्या बाकीच्या रिॲक्शन तिने कधी दिल्यात आवाजांना? गाडीचा हॉर्न वाजला मोठा. तेवढं लक्ष नाही दिलं साहेब. अच्छा, ओके. शास्त्रीजी, ईश्वरी जी डॉक्टर. 100% मुकबधीर आहे जन्मताच, आणि तिची ही शक्ती तिला परत कधीच मिळू शकत नाही. पण तिच्या सांगण्यावरून असं वाटतंय की तुमच्या वाद्यांमधून निघणारी स्पंदनं तिला जाणवत असावी. मेडिकल सायन्साला चमत्कार वगैरे काही म्हणणार नाही. अशा प्रकारच्या मुलांमध्ये दुसरा कुठला तरी सेन्स जास्त ॲक्टिव्ह असतोच. ईश्वरीच्या बाबतीतसुद्धा तेच सगळं झाले आहे असं तरी आत्ता वाटतंय. आपण एक काम करूया, तुमच्या वर्गात तिला वाद्यांसोबत चेक करूया. ठीक आहे. हां. चालेल डॉक्टर. वय चालेल. शास्त्रीजी वाजवतील आता, ते तुला फील करायचं आहे. फील आणि तसं वाजवायचा प्रयत्न करायचा आहे. जमेल? ठीक आहे. शास्त्रीजी, ताई, ईश्वरीला स्पंदनांची भाषा समजते. आता तिला पुढे कुठे न्यायचे हे तुमच्या हातात आहे. एक विलक्षण शक्ती असलेली मुलगी तुमच्याकडे आहे. आता तिच्या या शक्तीचा वापर तुम्ही कसा करून घेता हे पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. कदाचित आजचा वर्तमान तुम्हाला भविष्यातील इतिहास घडवण्याची संधी देत आहे. शुभेच्छा तुम्हाला. जिथे माझी मदत लागेल तिथे मी नेहमीच सोबत आहे. येतो. धन्यवाद डॉक्टर. मी शिकवणार ईश्वरीला. हो ताई, मी ईश्वरीला शिकवणार. आई सरस्वतीनं ही दिलेली संधी मी माझ्या हातातून नाही जाऊ देणार. उद्यापासून शाळा सुटल्यावर इथे येणार ना संगीत शिकायला? हां, येईल ती.
ईश्वरी, ही पेटी आहे. पेटी, ह्याला भाता म्हणतात. भाता, यातून हवा आत येते. हवा. कळतंय ना तुला? आणि ही 5 बोटं, यातली ही 2 वापरायची नाही, ही 3च वापरायची पेटी वाजवायला. ईश्वरी, थोड्याच दिवसात तुझी मोठी परीक्षा आहे. ती एकदा का उत्तीर्ण झाली की पुढचा तुझा मार्ग मोकळा. पण तोपर्यंत सरावाकडे लक्ष दे. हा, सराव अजिबात सोडू नकोस. गुरुजी. मी काय म्हणतो ताई, वय गुरुजी. उद्यापासून नवीन बॅचेस चालू होणार आहेत. त्यात काही नवीन विद्यार्थी पण येणार आहेत. त्यांच्याबरोबर ईश्वरीची एक सर्वसाधारण मुलगी म्हणूनच ओळख करून देऊ. जेणेकरून काय होईल, तिची ही संगीत साधना पाहून त्यांचा विश्वासच बसणार नाही की ही मुकी बहिरी आहे. आणि असं जर का झालं तर तो आपला विजयच, नाही का? तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा गुरुजी. मी अनपोर तुमच्या शब्दाच्या बाहेर आहोत काय? मी काय म्हणते, आतली समधी कामं आटपली. बर. आज जरा लवकर जाऊ का? का? पोरीला कापड घ्यायचेत म्हणून. कपडे घ्यायचे? वा, एक मिनिट. हा, कपडे घेणार आहेस? नवीन? माझ्याकडून पण एक घे. चाल, येतो आम्ही. हो, चालेल. यशस्वी हो. येतो गुरुजी. हो, या. चल.
झोपू दे ग जरा थांब. अगं बाया, काय बाया, लईच उशीर झाला. रागवतील शास्त्री, रागवतील मला. कापडं कुठे ठेवली, भांडी कुठे ठेवली, काहीच गावं ना. दे. हा बाई, मी आंघोळ करते, चहा ठेव. हा आलेच मी. कस काय डोळा लागला मला काय माहिती. दे 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 दे. तोंड भाजलं ना माझं. हसू नको. शास्त्रीजी थांबले असतील चहा पिण्यासाठी. भाजल. हां, मी आवते मोर, तू ये मागणं या. आज उशीर केला यायला. वय उठाय जरा उशीरच झाला म्हणून या उशीर झाला. माफी असू दे, पुन्हा नाही उशीर होणार. अगं हो हो ठीक आहे, जा आधी चहा ठेव. आणि ईश्वरी कुठे आहे? ती नाही आली. या निघाली, तिला बी उशीरच झाला. मी म्हणले मी होते मोर, बिगी बिगी आले. ती येतेच मागणं, चहा टाकते. ठीक आहे, ठेव चहा ठेव. हा पत्ता कुठे? हॅलो. नमस्कार गुरुजी, मी मंदार. हां मंदार, तुझ्या बाबांचा फोन आला होता मला. हो. बरंच काही सांगितलं हा तुझ्याबद्दल त्यांनी. म्हणे संगीत साधना फार छान चालू आहे तुझी. तुझा माझ्याकडे पहिला दिवस आहे. आपण आजपासूनच सरावाला सुरुवात करूयात. चालेल शास्त्री. तबला आहे तिथे, सराव सुरू कर. चालेल. आलीस ईश्वरी, घे तबला, सराव सुरू कर.
सांगते सर्व माझ्या मनात. तू सांग कसा घडला गुन्हा, पाहते तुला मी पुन्हा पुन्हा. ये ना इथे मज सावर रे, झाले मी बावरी, झाले मी बावरी, झाले मी बावरी, झाले मी बावरी. सोबती रहा जशी सावली, डोळ्यात स्वप्ने तुझी पाहिली. सोबती रहा जशी सावली, डोळ्यात स्वप्ने तुझी पाहिली. माझ्या नशिबात आहेस तू, सहवास वाटे तुझा मखमली. प्रणयास नवा मृदगंध असा, एक रूप हो विसरून जगा. ये ना इथे तुझ सावरू दे. झाले मी बावरी, झाले मी बावरी, झाले मी बावरी, झाले मी बावरी. ईश्वरी, हे सगळं आवरून घे. मी बाहेर जाऊन येतो. हं? मंदार, हां. तुला निघायचं नाहीये का? हो 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 शास्त्रीजी. बर, तबला व्यवस्थित ठेवतो आणि निघतो. ठीक आहे, चालेल. ईश्वरी, मी आजपर्यंत तुझ्याशी कधीच काही बोललो नाही, पण आज मात्र मी बोलणार आहे. ज्या गोष्टी मी आजवर फक्त नजरेने वाचत आणि बोलत आलो, त्या आता शब्दात व्यक्त करायची वेळ आली आहे. ईश्वरी, मला तू खूप आवडतस. लग्न करशील माझ्याशी? ईश्वरी, ताई ताई तुम्ही चिडू नका. ईश्वरी खरंच मला खूप आवडते. मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. अहो, मी खूप सुखात ठेवेन तिला. तुम्ही नाही म्हणू नका प्लीज. माझा एक पोरा. काहीच बोलू नका ताई. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. अरे माझा काहीच बोलू नका. आता मला काहीच ऐकायचं नाही. उद्याच आईबाबांना घेऊन येतो लग्नाची बोलणी करायला. अरे, याला काय झालं? आणि हा अजून इतका वेळ इथेच होता? शास्त्रीजी, त्याचं असं झालं की थोडी शंका आली होतीच मला, पण आता ईश्वरी खुश असेल तर त्यात आपली हरकत नसायला पाहिजे, नाही का? पर शास्त्रीजी, त्या पोराला ईश्वरीबद्दल काहीच ठावं नाही. आणि तुम्ही या समध्या पोरांना काय बी सांगितलं नाही ईश्वरीबद्दल. हे माझ्या लक्षातच आलं नाही. आपण एक काम करू.
मी उद्या मंदारच्या आईबाबांना फोन करून इथे बोलावून घेतो आणि क्लास संपला की मग आपण बोलूयात त्यांच्याशी. हां. आणि जेवढं मी मंदारला आणि त्याच्या आईबाबांना ओळखतो त्यावरून मला असं नाही वाटत की ईश्वरी दिव्यांग आहे यात त्यांना काही फरक पडत असेल. चालेल. मी तर म्हणतो ताई आता तिच्या मेहंदीच्या तयारीला लाग. मंदार खूप बोलत असतो ईश्वरीबद्दल. हो तिचं वादन अफाट आहे म्हणे. हो आहे ना. कुठं आहे ती? बोलव ना तिला. सुनबाईला पाहण्यासाठी आतुर झालोय आम्ही. हो ही काय आलीच. ईश्वरी बस ना बाळा. पोरीला बहुतेक ऐकायला येत नाही. का रे मंदार, माहित नाही का तुला? तिच्या आईने तिला इशारा करून बसायला सांगितलं. पाहिलं ना तुम्ही? हो हो पाहिलं मी. शास्त्री हो मकरंद, ईश्वरी दिव्यांग आहे. तिला बोलताही येत नाही आणि ऐकूही येत नाही. आणि क्लासमध्ये मंदारसहित कुठल्याही नवीन विद्यार्थ्याला याची कल्पना नव्हती. पण तुम्हाला दोघांना इथे बोलावण्याचा माझा हेतू तोच होता की या सर्व गोष्टींची कल्पना तुम्हाला आधीपासूनच असायला पाहिजे, म्हणून इथे बोलावलं. मंदार मी मंदारला कालच सांगायचा प्रयत्न करत होते, पण तो माझं काही ऐकूनच घेईना. हो बाबा, ताई काल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिला काहीच बोलू दिलं नाही. आणि मी ईश्वरीच्या प्रेमात इतका बुडाला होतो की ती काहीच बोलत नाही याकडे माझं कधी लक्षच गेलं नाही. आणि कालसुद्धा मी जेव्हा तिला लग्नाबद्दल विचारलेलं तेव्हाही ती काहीच बोलली नाही. मला वाटलं कदाचित ती लाजली असेल, म्हणून मी पुन्हा दुर्लक्ष केलं. आणि जसं मी नेहमी सांगायचो, ईश्वरी एवढं छान वादन करते की मीच काय कुठल्याही ऐकू आणि बोलू शकणाऱ्या माणसाला ईश्वरी मुकबधीर असल्याचा साधा संशयसुद्धा येणार नाही. मुलगी दिसायला तर चांगली आहे, पण वयाने खूप मोठी आहे आणि तिचे अवयव काय धडधाकड दिसत नाहीये मला. अशा मुलीशी माझ्या मुलानं लग्न करणं आणि आयुष्यभर तिच्या बरोबर राहणं हे काय मला पटत नाही. काय हो, बरोबर आहे ना? हो हो तू म्हणतेस ते बरोबरच आहे. प्रेम जरी आंधळ असलं तरी अख्खं आयुष्य डोळसपणे बघावं लागतं, कान उघडे ठेवावे लागतात, प्रेम शब्दातनं व्यक्त करावं लागतं. सिनेमात बघणं, एखाद्या कथेत वाचणं तोपर्यंत ठीक आहे, पण खऱ्या आयुष्यात या गोष्टींसह जगणं कठीण आहे. हो ताई, दादा, प्रेम फक्त ऐकण्यानं बोलण्यानंच व्यक्त करता येतं का? स्पर्शातून, नजरेतून, भावनेतून नाही कळत का? मंदार, ते काही असो ताई, मला माफ करा. मी लग्न नाही करू शकत. शास्त्री मी समजू शकतो, काही हरकत नाही. येतो. ए पोरी, तुला जायचं नाही का शास्त्रीजींकडे? अगं, डोळे कसे झालेत? रातभर झोपली नाही? अगं ते वाट पाहत असतील ना शास्त्रीजी.
बरोबर. ठीक आहे. आजच्या दिवस तू इथंच आराम कर. मी बोलते शास्त्रीजींशी. बोलते. देवानं अजून काय वाढवून ठेवलंय माझ्या पोरीच्या वाटेला, कुणाच ठाऊक. हे काय एकटी चालीस? ईश्वरी कुठे आहे? तिला का नाही आणलं? पोर झोपली नाही रातभर. इकडे यायचं बी नाही म्हणाली. मी आज जबरदस्ती नाही केली तिच्यावर. इथं येणार, त्या मंदारला पाहणार, परत समज तिला आठवणार आणि त्याचा त्रास तिलाच वणार. त्यापरीस न ग. मी म्हणलं येळे देऊ आपल्या पोरीला, पण मी ओळखते तिला. वैल समजा ठीक लवकरच. नाही, मान्य आहे, जे झालं ते वाईटच झालं, पण त्यात आता आपण तरी काय करणार? हवं तर मी पुन्हा एकदा मंदारशी बोलून बघू का? नग शास्त्रीजी, त्या मंदारचं प्रेम लईच कमजोर होतं. आता म्याच अशा पोराला माझी पोरगी देणार नाही. त्यापरीस तिचं हे संगीत शिकणं बंद करून टाकू आणि तिच्यासारख्याच पोरांना शिकवायला शाळेत धाडते एखाद्या, म्हणजे तिचं मन रमल. नाही, मान्य आहे, पण असं करू नको ग ताई. त्या मुलीमध्ये एक कला आहे. आई सरस्वतीची निस्सीम कृपा आहे तिच्यावर. ग परमेश्वरानं संगीताची सेवा करण्यासाठीच तर तिची निवड केली आहे, आणि तिच्या हातात असलेली ही संधी तिच्याकडून नको हिरावून घेऊ. आता तिनं पुढं काय करावं हे समज मी तिच्यावरच सोडलंय. तिला वाटलं तर ती येईल क्लासला, नाही तर नाही येणार. अन तुम्ही बी लय जबरदस्ती नका करू शास्त्रीजी, नका करू. ठीक आहे. शास्त्रीजी, ताई, आज 1 महिना झाला ईश्वरी क्लासला आली नाही. खरं तर मी मंदारशी पण बोलणार होतो, पण तोही आलाच नाही क्लासला. पोर नुसती बसून असते, नावाला 2 घास खाते. कोणाशी बोलावं म्हटलं तरी बोलत नाही. मला तर काय बी सुचना झालंय. ताई, पण असं करून कसं चालेल? आपल्याला ईश्वरीसाठी काही ना काहीतरी केलंच पाहिजे. नाही, मान्य आहे, जे झालं ते वाईटच झालं. आजपर्यंत ईश्वरीला तिच्या व्यंगाचं जेवढं वाईट वाटलं नसेल, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्याच व्यंगासाठी मंदारनं तिला नकार दिल्यावर वाटलं असेल. वय आपण पोरीला आयुष्यभर कधी बी जाणवू दिलं नाही, पण या पोरानं आयुष्यातून एका क्षणात उठवून टाकलं तिला.
ताई, असं हार मानून नाही चालणार. आपल्याला काही ना काहीतरी ईश्वरीसाठी केलंच पाहिजे. हे बघ, ज्या देवानं तिला एक गोष्ट कमी दिली आहे, त्याच देवानं तिला संगीत रूपी एक अद्भुत शक्ती दिली आहे. आणि आता गरज आहे ती फक्त त्या शक्तीची तिला पुन्हा एकदा जाणीव करून द्यायची. ताई, चल एक काम करू, आपण आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी जाऊ. आपण दोघंही मिळून तिला जगण्याची पुन्हा एकदा नवीन उभारी देऊ. बघ, माझी ही युक्ती नक्की काही ना काहीतरी चमत्कार करेल. वय चल. चल. ताई, रडू देत तिला, होऊ देत मोकळं.
नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, मी धनराज गरड युवा संवादमध्ये आपलं स्वागत करतो. जसं की आपणा सर्वांना माहिती असेल, युवा रत्न हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचं काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो आणि यंदाचा तो पुरस्कार एका अशा व्यक्तिमत्वाला दिला जात आहे त्यांनी कला क्षेत्राशी निगडीत संगीत क्षेत्रासारख्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे आणि यापूर्वी त्यांनी कुठल्याही प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही आणि आपल्या युवा संवादच्या माध्यमातून ते सर्वप्रथम संवाद साधत आहेत आणि आपण पाहूयात त्यांच्या काय भावना आहेत. ताई, स्वागत आहे युवा संवादमध्ये. काय भावना आहेत तुमच्या नेमकं युवा रत्न हा पुरस्कार आपणास मिळत आहे या संदर्भात? नमस्कार, माझं नाव ईश्वरी. माझ्या शेजारी बसलीये ती माझी आई. आश्चर्य वाटलं ना? अगदी बरोबर. मला ऐकायला येत नाही, बोलायला बी येत नाही. मग तुम्ही असा विचार करत असाल, हिला ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, तरीही संगीत कशी काय देऊ शकते? मला स्पर्श समजतो. मी संगीत स्पंदनातून अनुभवू शकते. आज मी इथे बसली आहे तुमच्या समोर, त्याचं श्रेय माझी आई आणि माझे गुरु यांना जात. खरं तर आम्ही काहीच वेगळं केलं नाही. मी फक्त संगीत ही कला तिला शिकवली. जे काही होतं ते सगळं उपजत होतं तिच्याकडे. वेगळं केलं असेल ते ईश्वरीनं केलंय. अगदी बरोबर बोलले गुरुजी. आम्ही काहीच विशेष केलं नाही. ईश्वरीकडे जन्मजातच संगीत कला होती. फक्त तिच्या जीवन प्रवासात मी तिची सहप्रवासी म्हणून राहिले, इतकंच काय माझं ते योगदान. आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांनी, शुभेच्छांनी तिचा हा प्रवास असाच पुढे चालत राहो, एवढीच ईश्वराकडे प्रार्थना.